श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक साधनेचा पवित्र काळ. या महिन्यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. पण श्रावण शनिवार हा दिवस अनेक भक्तांसाठी अत्यंत खास मानला जातो. या दिवशी मनापासून देवाचे स्मरण करून केलेली प्रार्थना, नामस्मरण आणि सेवा मनाला शांती देणारी ठरते. श्रावण शनिवारी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे, स्नान करून देवासमोर दिवा लावावा आणि आपल्या कुलदैवताचे, महादेवाचे तसेच शनिदेवाचे श्रद्धेने स्मरण करावे. आपल्या परंपरेनुसार पूजा अर्चना करावी आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा मदत करावी. असे म्हटले जाते की देवाला मोठमोठ्या गोष्टींची अपेक्षा नसते. भक्ताच्या मनातील श्रद्धा आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो. म्हणून या दिवशी पूजा करताना मनात कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका. आपल्या चुका आठवून देवाकडे क्षमा मागा आणि पुढे चांगले कर्म करण्याचा संकल्प करा. श्रावण शनिवार आपल्याला एक सुंदर संदेश देतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी श्रद्धा आणि संयम सोडू नका, कारण संकटाच्या काळात मन शांत ठेवण्याची शक्ती भक्तीमधून मिळते. या दिवशी शक्य असल्यास गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्न, कपडे किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करा. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला जेवण देणे ही देखील देवाचीच सेवा आहे. संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शांतपणे काही वेळ नामस्मरण करा. ओम नमः शिवाय किंवा आपल्या श्रद्धेच्या देवाचे नामस्मरण करा. घरातील सर्वांनी एकत्र बसून प्रार्थना केल्यास घरातील वातावरणही प्रसन्न होते. मित्रांनो, श्रावण शनिवार हा केवळ पूजा करण्याचा दिवस नाही, तर आपल्या मनातील वाईट विचार दूर करून चांगले कर्म करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. देवाकडे फक्त सुख मागण्यापेक्षा संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मागा. आणि लक्षात ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा, पण त्यासोबत चांगले कर्मही करा. कारण भक्ती आणि सत्कर्म यांची साथ असेल तर जीवनातील अंधारातही आशेचा प्रकाश नक्कीच दिसतो. श्रावण शनिवारी देवाची कृपा आपल्या सर्वांच्या घरावर राहो, घरात सुख शांती नांदो आणि प्रत्येकाच्या जीवनात आनंद भरून राहो. हीच मनापासून प्रार्थना. हर हर महादेव.